Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1861. आजची तारीख आहे 24 मार्च 2020. लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो 21 मार्चला केला होता. तर आपण 22 आणि आजची आहे 23. 24 यासाठी म्हणलाय कारण 12:36 झालाय. सो दॅट मीन्स दुसरा दिवस लागलाय. बट ऍक्च्युली या So actually, genuine tariqa, it's right now I'm living at 23 March. Okay. काल आठव्या एपिसोड का रेकॉर्ड नाही केला? येस, वाय? बिकॉज ऑफ दॅट काल मी खूप जास्त जेवलो. त्यानंतर मग मी वॉक पण नाही केला आणि त्यानंतर मी ॲव्हेंजर एंड गेम पाहत बसलो. सॉरी, ॲव्हेंजर इन्फिनिटी वॉर. आणि या काल ॲक्च्युली लॉकडाऊन होता. इट्स जनता कर्फ्यू बिकॉज ऑफ दी कोरोना व्हायरस. इट्स स्प्रेडिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड राईट नाऊ. तसे पेशंट्स झाले आहे करीब 3 लाख इन्फेक्टेड पीपल. येस, आणि इट्स रिअली बहुत भयानक प्रॉब्लेम आहे पूर्ण देशावर, पूर्ण वर्ल्डवर. इट्स नॉट अबाउट देश, असं कोणतं देश नाही आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड याचे केसेस आहे. इटलीमध्ये सिच्युएशन खूप बेकार आहे. यस, तिथे प्रत्येक दिवशी 1000 लोक मरून राहिले. 1000 म्हणजे इट्स लाईक 700-800 लोक मरून राहिले एव्हरी डे, इच डे. आणि हे फक्त इटलीमधली गोष्ट आहे. स्पेन, जर्मनी, युरोपमध्ये याचा जो इफेक्ट आहे तो बहुत ही जास्त आहे. इट्स हॉटस्पॉट. येस, कोरोना व्हायरसचा तो हॉटस्पॉट आहे. इंडियामध्ये पण फैलला आहे. येस, बट इंडिया राईट नाऊ स्टेज 2 वर आहे. इथे इन्फेक्टेड पीपल आहे ते आहे 400 अँड समथिंग आणि मेले आहे करीब 7 जण मेले आहे आतापर्यंत. जेवढे मेले आहेत दोज आर एजड. येस, एजड म्हणजे वयस्कर लोक. इंडियामध्ये काफी प्रिकॉशन्स घेत आहे बिकॉज ऑफ दॅट की कोरोना व्हायरसवर अजूनपर्यंत कोणते वॅक्सिनेशन मेडिसिन्स अवेलेबल नाही आहे. सो याचं बेस्ट प्रोटेक्शन आहे की कीप इट लॉक्ड ऑफ. की याचं बेस्ट प्रोटेक्शन आहे की स्वतःला क्वारंटीन करून घेणं. क्वारंटीन याने स्वतःला वेगळं करून घेणं किंवा लॉक करून घेणं, स्वतःच्या घरात राहणं, कम्युनिटी म्हणजे लोकांसोबत जास्त न बोलणं किंवा त्यांसोबत जास्त संपर्कात न येणं. काम असेल, खूप गरज असेल तरच तुम्ही बाहेर निघा, अनलेस तुम्ही बाहेर निघू नका. सरकारची विनंती आहे. विनंती काय, ऑर्डरच आहे ऍक्च्युली. 144 ची कलम लागू झाली आहे महाराष्ट्रामध्ये. इवन सगळ्या स्टेटमध्ये आहे, काही एक्सेप्ट 1-2 स्टेट जरी सोडले गेले तर ऑलमोस्ट सगळ्याच स्टेटमध्ये 144 ची कलम लावली आहे. या कलमाद्वारे आणि या लॉद्वारे ऍक्च्युली होते काय की एक प्रकारे लॉकडाऊन लागते. जीवनावश्यक वस्तू म्हणजे फूड आणि किराणा स्टोअर आणि मेडिसिन्स या दुकानं सुरू राहतील. आणि त्याच्यानंतर कोणतेच दुकान सुरू राहणार नाही, कोणतेच ट्रान्सपोर्टेशन सुरू राहणार नाही, कोणतेच सरकारी दफ्तर सुरू राहणार नाही, कोणतेच प्रायव्हेट दफ्तर सुरू राहणार नाही. इलेक्ट्रिक बिल, पाण्याचं बिल, इलेक्ट्रिक, पाणी, फोन, इंटरनेट सुरू राहतील. बट जे फिजिकल गोष्टी आहे जस्ट लाईक रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स किंवा अजून दुसरे काही स्टोर्स आहेत ते बंद राहतील. येस, क्वारंटीनचा हाच अर्थ आहे की तुम्ही स्वतःच्या घरात लॉकडाऊन करा. येस, खूप जास्त गरज पडत असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर निघा, अन्यथा घरी पडू नका. बिकॉज ऑफ दॅट हा व्हायरस आहे, हा हवेतून पसरून राहिला आहे. बिकॉज याची जे लक्षण आहे ते 14 किंवा 15 दिवसानंतर दिसतात. बट 14 ते 15 दिवस आपल्याला माहीत पडत नाही. समज जर मी एक इन्फेक्टेड पर्सन आहे तर माझे लक्षण 14 ते 15 दिवसानंतर माहीत पडेल. बट या 14 ते 15 दिवसात मी किती जणांसोबत बोलेल, किती जणांसोबत वातावरणात वाढेल, तर मी किती प्रमाणे स्प्रेड करू शकतो. इट वॉज टू मच. माझी इम्युन सिस्टीम चांगली आहे त्यामुळे मला याचा फारसा प्रॉब्लेम होणार नाही.
बट माझ्याद्वारे ज्या लोकांना पसरेल तर त्या लोकांची इम्युन सिस्टीम तेवढी खास राहणार नाही, तर ते शायद त्यांना इन्फेक्टेड होऊ शकते आणि त्यांना बहुत भयानक प्रॉब्लेम होऊ शकते. यस, इटलीमध्ये सिच्युएशन बहुतच बेकार आहे. हॉस्पिटलमध्ये जागा तर बिलकुल नाही आहे, बट जे मेलेले लोक आहे त्यांना जाळण्यासाठी किंवा त्यांच्या अंतिम संस्कार करण्यासाठी पण जागा अवेलेबल नाही आहे. कारण तिथे जे मृत्यू घर असतात किंवा जिथे लोकांना जाळलं जातात ते कम्प्लिटली पॅक्ड आहे, कारण तिथे एव्हरीडे 700 ते 800 लोक मरून राहिले आहे. सो इटलीतली मी एक केस बघितली आहे ज्याच्यामध्ये एक पर्सन आहे, त्याची मदर वॉज डाईड बिकॉज ऑफ द कोरोना व्हायरस. ही इज ऑल्सो रिली इन्फेक्टेड, बट त्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम आहे, तर ही गॉट रिली सर्व्हाइव्ह. बट इटलीमध्ये जे प्रशासन आहे ते त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये तर नाही नेऊ शकत आहे बिकॉज ऑफ दॅट की हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, आणि तो त्याच्या आईला दफनू पण शकत नाही, कारण जे मृत्यू घर आहे तिथे पण कम्प्लिटली वेटिंग लिस्टवर आहे, कारण लोक रोज मरून राहिले आहे तिथे. करीब 800 ते 900 ईच डे, एव्हरी डेला मरून राहिले आहे इटलीमध्ये. सो त्यामुळे तिथले जे पोलीस आहे त्या लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या आईला फ्रीजमध्ये पॅक करा. या त्याची आई, या ही वॉज हिज मदर, यस, जी की मेलेली आहे, 2 दिवसापासून मरून आहे, ते त्याच्या अपार्टमेंटमध्ये, आणि राईट नाऊ त्याला त्याच्या आईला फ्रीजमध्ये दाबून ठेवायचं आहे. यस, दॅट इज द ओनली वे. यस, कारण मेल्यानंतरही हा जो व्हायरस आहे हा ह्युमन टू ह्युमन पसरतो, आणि या जे इन्फेक्टेड बॉडी आहे त्याला दफनवता येत नाही. व्हाय? कारण जमिनीतून पण या व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकते, जमिनी सुद्धा पण या व्हायरस सोबत इन्फेक्टेड होऊ शकते. या सो बेस्ट वे टू डू दॅट की जे बॉडी आहे याला कम्प्लिटली बर्नरद्वारे जाळण्यात येईल, ना की लाकडाद्वारे, कारण लाकडामध्ये पण इन्फेक्शन होऊ शकते. सो बेटर आहे की बॉडीला बाय बर्नर थ्रू जाळण्यात येईल. सिच्युएशन बहुत गंभीर आहे. लोक इंडियातले खूप लाईट घेत आहे, बट ट्राय टू अंडरस्टँड द फॅक्ट सिच्युएशन बहुतच बेकार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक लिंक हे केली आहे, स्प्रेड केली आहे बाय व्हॉट्सॲप थ्रू, ज्याच्यातून कारण हाच असा एक पिरियड असतो जिथे लोक भिवून जातात आणि अशा भीतीदायक परिस्थितीमध्ये लोकांना गलत इन्फॉर्मेशन किंवा फेक न्यूजद्वारे अजून जास्त भेवडण्याचा प्रयत्न करतात. आणि हे फेक न्यूज वॉज काइंड ऑफ लाईक अ व्हायरसपेक्षा पण खूप खतरनाक आहे, कारण व्हायरस हा लोकांना मारू शकतो की नाही मारू शकत हे डिपेंड करते तुमच्या इम्युन सिस्टीमवर. बट फेक न्यूज तुम्हाला डेफिनेटली मारू शकतो, कारण हे डिपेंड करत नाही तुमच्या इम्युनिटी सिस्टमवर, हे इफेक्ट करत तुमच्या डोक्यावर की तुम्ही या सिच्युएशनला किती गांभीर्याने बघताय किंवा किती लाईटली बघताय. या समजा जर अशी न्यूज पसरली गेली की हा करोना व्हायरस आहे, हाची यांनी आपल्यावर जास्त अफेक्ट पडत नाही, तर मग आपण काफी गोष्टी लाईटली घेऊ, आणि जेव्हा गोष्टी लाईटली घेऊ तर आपल्यासोबत गोष्टी लाईटली होणार नाही, समथिंग रिअली बॅड गना हॅपन. जर अशी न्यूज आली की करोना व्हायरस कॅन सगळ्यांना मारून राहिले आहे, तर आपण घेऊन जाऊ, आपण घरातल्या घरात स्वतःला पॅक करून टाकू. इवन आपण छोट्या छोट्या गोष्टीला पण भेऊ, जस्ट लाईक टचिंग द वॉटर, टचिंग समथिंग, फूड ऑर एनी यस. आणि हेच भीती समहाऊ आपल्याला कोरोनाने नाही मारेल तर भुकेनं मारून टाकेल. सो ट्राय टू अंडरस्टँड द फॅक्ट. फेक न्यूज पासून वाचायचं आहे, प्रॉपरली एज्युकेट व्हायचं आहे, स्वतःला क्वारंटीन करायचं आहे, आणि कोरोनाला मात द्यायची आहे. ऑलमोस्ट सगळीकडेच लॉकडाऊन आहे, नथिंग एल्स, काहीच नाही आहे. फक्त न्यूज मीडिया प्रॉपरली अपडेट देऊन राहिले आहे, त्याच्यानंतर कोणती टीव्ही सिरियल, नथिंग एल्स, कुछ भी सुरू नाही आहे. आणि ही गोष्ट फक्त इंडियात नाही आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड. यस, आजपर्यंत मी लाईफमध्ये
माझी लाईफ आय डोंट नो, आतापर्यंत मी जेवढी लाईफ बघितली आहे म्हणजे या वयाच्या 26व्या वयापर्यंत, तर आतापर्यंत किंवा आतापर्यंत मी इंटरनेटवर हिस्ट्री जरी बघतो ना, तरी अशी कोणता फॅक्टर नव्हता जेणेकरून पूर्ण दुनियावर याचा अफेक्ट पडेल. या बट राईट नाव दिस इज इट, दिस इज दी कोरोना व्हायरस. येस. And yeah, I'm sure definitely people got really affected by this. Yes, most of the people knows about this, and that is really khatarnak gost. Yeah. So keep calm, keep it healthy, and okay. Thank you.